पाऊस नाही हा बेड भरला लागतो इकडं तर झाला असतं खाली बघा बाप संख्या एक नाही इकडं एक नाही खाली बसा की खाली बसून बुडतात बघा कसलं बुडतात आता एकच ठोंब आहे बरं का मनगडासारखं आहे हां मग तेच की तुम्हाला काय नाही हे असं हे सुद्धा वाढणार आहे हे वाढणार आहे अजून यायला लागलाय ते बघा. आता यायला लागलं ते यायला लागलं हे आता काय बारका कोंब येणार का साधारणपणे पहिली उसण आता आलेली कोंब किती आहे तो पहिले कसं तुम्ही म्हणलं मोजा आता भाऊ. ह्याच्यात 2 मोजा सवय बरोबर 5 6 7 7 8 पहिले आहेत हां काय नंतरचे त्याच्यानंतरचे दुसऱ्या फळीतले ह्या 3 दिसतात आणि नंतर आता आलेले हे 3 आहेत अशी म्हणून एवढी संख्या एका कोंबात बरोबर किती आले ते एका कोंबात एका सर्वसाधारण 6 ते 7च्या आसपास संख्या आता गेलेली आहे जी 4 वर होती मागल्या 2 महिन्यापूर्वी बरं हां ते आता 6 ते 7च्या आसपास गेलेत मग त्याच्यामध्ये टप्पे पडलेले आहेत पहिल्या टप्प्यात 3-4 निघालेत परत आता पाठीमागणं निघायला अजून चालू झालेलं आहे हो 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 असं आहे म्हणजे ज्यावेळी अजून 1 महिना जाईल 2 महिने जाईल त्यानंतर अजून पण कोंब निघणार हा बेड पूर्ण कोंबाने भरेल ज्यावेळी ऊस सप्पय असं पूर्ण होईल आता त्या दिशेनं आपण बघितलं तर पूर्ण कळलेलं आहे आता मला काय म्हणायचं आहे की आता बारके कोंब आले तर ते लय मोठे होणार नाहीत मोठ्या कोंबाला ते काय जास्त त्याचं अन्न खाणार नाहीत किंवा ते होणार आता नाही काय होणार हा ऊस इकडे पडतोय बघितलंय आपण इकडे पडलाय तो तिकडे पडलाय आणि मध्ये जर तुम्ही सेंटरला बघितलं तर सगळे कोंब वरती गेले हा नाही आता अजून जाईपर्यंत पुन्हा सारखे कोंब निघायला लागले तर तसं लिमिटेशन्स मध्ये राहणार की हां. परत सूर्यप्रकाश मिळायचा बंद होणार त्याला हां आणि हाय ते कोंब परत वरती जाणार मग बारके कोंब काढायची गरज नाही आता काही काढायची गरज नाही कारण ह्याच्यामध्ये बारका कोंब जन्माला येत नाही हां 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 येताना जाड एकदम कोंब येतो आता ह्याच्यामध्ये बाय कुठं तुम्हाला लहान कोंब दिसतोय का हो 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 आता हा जो कोंब आहे चार कांड्यांचा 5 कांड्यांचा कोंब आहे हां. हा कोंब नंतर ऊस जाईपर्यंत किती जाईल असं वाटतंय हो? आता हा 20 ते 25 कांडीपर्यंत सहज जाईल हा हे जे पाला काढलेला चालू आहे हा तर हा 20 ते 25 पर्यंत नक्की 25 जाणार पर्यंत 100% जाईल म्हणजे आपला ऊस किती कुठल्या महिन्यात जाणार आहे हा ऊस डिसेंबर महिन्यामध्ये जाईल 15 तारखेच्या आसपास हां म्हणजे अजून एक 6 महिने 6 महिने तर आहेत सरासरी 6 महिन्यात 25 कांड्यापर्यंत हा जो ऊस आहे म्हणजे हा ही जी कांडी आहे हे जाण्याची शक्यता आहे हां शक्यता नाही जाणारच आहे जाणारच आहे 100% आता ह्याच्या सर्वसाधारण 5 कांड्या आहेत अजून 10 कांड्या झाल्या तरी हा ऊसाचं वजन कमीत कमी 5 किलो येईल 5 किलो आहे ना म्हणजे वजन हे सगळ्यात महत्वाचं हां कारण आपल्याला जी रेट मिळतोय त्या वजनावरतीच मिळतोय हां मेन तेच आहे ना टार्गेट पूर्ण करायचं झालं तर वजन वाढलंच पाहिजे टार्गेट त्यांचं आहे ते 161चं आहे हो भले ते मग वळणू देत किंवा प्लस मायनस ते धरून चालायचा भाग आहे हो 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 अपत्यकालीच्या ह्याच्यात काय हे होऊ शकतंय वाढू पण शकते या चांगला पैकी वजन हे टनेज ह्याच्यावर टनेजच वाढणार ते वजन टनेजच वाढणार पण मेन रोल हा कोंबांचा असणार आहे याच्यामध्ये हां 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 मेन ऊस असतोच पण कोंबांचा रोल जास्त महत्वाचा असतो बरं 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 आता हे सगळं मला काय म्हणायचं आहे हे तोडणाऱ्याला पण मजा येणार आहे हो मजा म्हणजे भरपूर येणार आहे कारण घाण बिन काय नाही एकदा तोडला की 3 तुकडे 4 तुकडे होणार तोडण्याचा विषय असा होणार आहे की तेवढ्याच एक 10 गुंठ तोडलं की त्याची भरती सकाळी पाठीमागं असाच माझा पण एक महाराणाचा ऊस होता 1.5 एकराचा प्लॉट अवरेज पडले नाही ऊस असा मोठा आलता की जवळजवळ 18 फूट तयार लांब लचक ऊस न पडलेला होता हां त्याने अर्धा तास काम केलं की विषय संपला तेलाची भरती मग खेपाची भरतीच व्हायची त्या कामगारांना ते चांगलंच वाटणार आहे हो दमवणार कुठं जास्त पडापडी होणार आहे पण माल तेवढाच निघणार आहे ना मुळे खराब पण होणार नाही आपल्या 4.5 फुटाचे म्हणजे कांड्याच राहतात खाली पाल्यात साठते ऊस आहे तुम्हाला मात्र झालेला ऊसच बघायला मिळणार नाही पूर्ण हवा फिल्टर असल्यामुळे बाबा तो मेलाय असा ऊस नाही विषय नाही आता ही निघालेला कोंब एवढा बारका असताना सुद्धा ह्याची जाडीने ही त्याचे ते जे सांगतंय ते डोक्याच्या बाहेरला विषय आहे हो त्या पहिल्या ऊसाच्या पेक्षा जास्त उत्पादन त्याचं जास्त आहे म्हणजे ऊस काढला म्हणलं की त्याचे 3 तुकडे झाले आणि ती मुळी ती होणार संपला विषय त्याच्यात काय खाली पडायचा विषयच येत नाही त्यामुळे एका मुळीच्या ठिकाणी 3 मुळ्या तयार झाल्यामुळे मुळी ठेवावं लागणार त्यांना त्रासावं लागणार आहे हो 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 तर त्यामुळे बेनिफिट आहे फायद्याची गोष्ट आहे बरोबर बरोबर चांगलं आहे म्हणजे एक वेगळे पण आहे वेगळेपण आहे प्रत्येक गोष्टीत वेगळेपण आहे हां हां बरं तुम्हाला असं कोण ऊस तोडणारे कसे असे काय भेटले का आणि ते आम्ही तोडणार वगैरे काय म्हणले का होय जे कारखाने जे येत होते गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळी ऊस त्यावेळी कारखाना बंद व्हायच्या टायमिंगला हा 15 कांडीवरती होता हां त्यावेळी लोक म्हणत होते तोडला तर ऊस आम्ही तोडणारच आहे म्हणजे टोळीवाली टोळीवाले म्हणत म्हणजे ते अंतर बघत होते का अंतर बघत होते आम्हाला गाडी लावायमध्ये जागा आहे ट्रॅक्टरला तर मधनं ट्रॅक्टर जातोय हां आणि तोडायला लागलं की एकदम माल पण चांगला निघतोय म्हणजे 4 शेत फिरण्यापेक्षा एका शेतात जर मुबलक माल मिळाला तर हां 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 ह्या हिशोबाने ते बघत होते त्या दृष्टिकोनात इकडे मग हे सगळं बघतोय आपण तुम्हाला कारखान्याचे साहेब कोण शेती अधिकारी किंवा स्वतः कारखान्याचे मालक
ज्याला अध्यक्ष म्हणतो, ज्याला चेअरमन म्हणतो, असे कोण आलते का हो? आता कोल्हापूर जिल्ह्यातून वगैरे येतात भरपूर, फोन पण भरपूर येतात, बघायला पण भरपूर येऊन जातात. हां हां म्हणजे 5-6 कारखान्यांचे तर 10 ते 15 कारखान्यांचे कॉलिंग फोन येतात मला. हां म्हणजे कशा पद्धतीने काय काय केलंय आणि अनेक पद्धतीनं आता राबवायचं चालू आहे बऱ्याच कारखान्यांचं ह्या वर्षी. बरं बरं बरं. आणि हा बदल बघून भरपूर लोक ह्या वर्षी या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहेत. हां 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 असं आहे. बरं बरं बरं, चांगलं आहे.